तुमची कोकणची ट्रिप ह्या मंदिराला व्हिजिट केल्याशिवाय अधुरी आहे. ही कोस्टल कोकण राईड करून आज तिसरा दिवस उजाडलेला. मुंबईला घरातून निघताना तर एवढंच ठरवलेलं की रत्नागिरीपर्यंत राईड करू आणि पुन्हा येऊ. पण कोकणात एकदा मन रमलं की माघारी येणं खूप कठीण वाटतं. म्हणून म्हणतात ना, कोकणात येणं सोपं आहे, पण कोकणातली लाईफ सोडून परत दगदगीच्या आयुष्यात जाणं कठीण. म्हणून आम्ही सुद्धा ठरवलं, आता रत्नागिरीपर्यंत आलोच आहे तर पुढे देवगड पर्यंत पण जाऊनच येऊ. कोकणात तुम्हाला निसर्गाचे नजारे खूप बघायला भेटतील, पण आज मी तुम्हाला असं मंदिर दाखवणार आहे जिथे निसर्ग आणि मंदिर एकरूप होतात. हो, मी गोष्ट करतोय राजापूर मधील 16व्या शतकात बांधलेल्या दूध पापेश्वर मंदिराबाबत.